भैयासोबत लग्न करायला शितली कशी काय तयार झाली? आणि ते बी काय न बोलता. काय तर गडबड आहे. कारण भैयाबद्दल जर शितलीला काय वाटत असतं तर त्याने दिलेलं गिफ्ट तिने स्वीकारलं असतं आणि त्यानं पास झाल्यावर आणलेला बुके घेताना पण तिने तोंड वाकडं केलं नसतं. अशी कशी तयार झाली? काके, हा? अगं अशी एकटी का बसलीस? काय नाही, असंच. एवढा कसला विचार करतेस? तुझ्या लग्नाचाच की. हा, नाना पत्रिका घेऊन गेलते ना? होय, आणि तिकडं होकार बी आलाय. अगं मग कसली काळजी करतेस? शितली, अगं मला वाटलं तू ह्या लग्नाला नकार देशील. का? म्हणजे मी नकार देईन असं का वाटलं तुला? तुमच्या दोघांचं पटत नव्हतं ना. अगं ते आधी, म्हणजे आता घरच्यांनी निवडलंय म्हणजे काहीतरी विचार केलाच असेल की. हे बघ, माझं स्पष्ट मत आहे. मला वाटतं हे लग्न होऊ नये. अगं पण का? मला नाही मुलगा पसंत. पसंत नसायला काय झालं? अगं तुम्हाला नाही कळत. तू नाही त्यांच्या घरात राहू शकत. अगं का नाही राहू शकणार? शितले, अगं त्यांची परिस्थिती वेगळी आहे आणि आपली परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही जेव्हा लग्न करून या घरात आलात तेव्हा या घराची परिस्थिती कुठं चांगली होती? तुम्ही सगळ्यांनी मिळून सुधारली ना. मी तिकडे गेल्यावर सगळं सांभाळून घेईन. अगं मी तुला चांगलं ओळखते आणि तरी बी मला वाटतं हे लग्न व्हायला नको. काके, अगं तुम्हालाच तर जवळच्या जवळ पाहिजे होतं ना. आणि पोरगा चांगला आहे, घरातल्या सगळ्यांना बी पसंत आहे. मी सोडून सगळ्यांना. आणि मी पण ह्याच घरातली आहे ना. मला नाही पसंत. आणि जर मला माझं मत विचारत असशील ना तर मला वाटतं हे लग्न व्हायला नको. काके, हिला काय झालं? खरं तर माझं नाराचं लग्न होतंय हे ऐकून सुमन काकीला आनंद व्हायला पाहिजे होता, पण तीच का असं बोलती? मामी माझी शीतलच्या लग्नासाठी प्रयत्न करते. का? का तर मामीला माझ्याकडनं फायदा आहे म्हणून. जयश्रीनं आपल्याकडनं व्हिडिओ करून घेतला. का? कारण उद्या जर काय दगा फटका झाला तर त्या व्हिडिओच्या मदतीने ती आजबरोबर लग्न करू शकते. आणि ना शीतलचा हात माझ्या हातात द्यायला तयार झाले. का? कारण शीतलला त्यांना सुखात बघायचंय म्हणून. आणि आता हे सगळं माहित असून पण आपण मुग गिळून शांत आहे. का? कारण शीतलवर असणारं माझं खरं प्रेम. अहो भैया चांगलंच आहे की. काय जरी झाले ना तरी फायदा आपलाच होणार आहे. बरं, तुमच्या सगळ्यांना वाटत असेल की माझं शीतल बरोबर लग्न व्हावं, पण तिला असं वाटेल का? तिला कसं वाटेल याचा विचार आपण करू. आपण टॅलेंट लई विचार करतो, पण फक्त विचारच करतो, घडत काहीच नाही. आता सगळं मनासारखंच घडतंय की आपल्या. ज्या दिवशी शीतल स्वतःहून माझ्याशी लग्नाला तयार होईल ना तेव्हा सगळं मनासारखं घडेल. तोपर्यंत सगळा खोटा आनंद, खोटं सुख हे सगळं कधी मोडून पडत पत्ता लागायचा नाही. तो आजा तिकडे गेलाय तोपर्यंत काय तर करून सगळं डाव आपल्या बाजून करून घेतला पाहिजे. बघ भैया, काहीतरी भन्नाट आयडिया काढू आपण. मस्त आयडिया काढले टॅलेंट आतापर्यंत तुम्ही, पण काय उपयोग आहे? तिच्या घरचे तयार झाले, आपल्या घरचे तयार झाले म्हणून लगेच खुश होऊन उपयोग नाही. टॅलेंट आपण लई स्वप्न रंगवतो, आपण लई बोलतो टॅलेंट, पण जे बोलतो ना ते करून दाखवणं सोपं नाही ना. मी असताना काहीच अवघड नाही. ह्या दोघी एकत्र हित कशा काय आले? या की अध्यक्ष, आज माय लेकीने इकडे कसं काय येणं केलं? ती बारक्या उठ जरा. जेडे बस तिथं. आजारी आहे ना ती. बस. ती जरा दवाखान्यात गेले होते ना, म्हणलं येते तर तुमची गाठ घ्यावी. का? काय झालं? जरा तिला ताप आला होता ना, मग सरकारी दवाखान्यात घेऊन गेले होते. नाही, तसं वातावरण पण खराब आहे म्हणा. पण तुमचं वातावरण एकदम चांगलं आहे बरं का.
शीतलच्या घरनं निरोप आलाय की ती लोक सुपारी फोडायला तयार आहेत म्हणून. निस्त हा काय बाई माणूस आहे. अहो एवढं मनासारखं काम केलं मी तुमचं, तर जरा बी तुमच्या चेहऱ्यावर आनंद नाही वय. अहो स्वतःची समधी काम सोडून उन्हातानाचं फिरते तुमच्यासाठी, आणि तुझं तुम्हाला काहीच नाही वय. शीतलच्या घरच्यांनी तुमच्याकडे स्थळ घेऊन यावं म्हणून किती किती काय काय केलंय मी. किती वेळा त्यांच्या घराचं उंबरं जिजवलं, टंगड तुटून पार गळ्यात आलं. अहो एवढं तुमचं गुणगान गाऊन रक्त आटिवलं, आणि तुम्हाला जरा बी माझं कौतुक वाटत नाही वय. काय कौतुक हो? कसलं कौतुक? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जे काय केलं त्याच्यामुळे माझं आणि शीतलचं लग्न झालंय? अजून कशात काय नाही, पोरीचा होकार नाही, तुम्ही निघाला गावात अक्षदा वाटायला. शीतल होकार देणार आहे का लग्नाला? हा, तिचा बाबी दिल. तिच्या बानं ऑलरेडी दिलाय, पण ती दिल का? अहो ती पण दिल की होकार. अन्न करायचं कारणच काय तिनं? तिचं तुमच्या भाच्यावर प्रेम आहे. काय 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 तुमच्या आजेचं तिचं एकमेकावर लय प्रेम आहे. भैया उगाच काही तर सांगू नका तुम्ही. तुम्हाला खोटं वाटत तुमच्या पोरीला विचारा. तिला काय माहिती? सगळ्यात पहिलं तिलाच कळलंय, विचारा की. होय ग, खरंय काही? अगं काय विचारते मी, खरंय काही? वय त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. अगं तुला अक्कल पिकलाय का नाही काय? तुला आधी माहित होतं तर मला का सांगितलं नाही? अहो तुमचं राहू द्या, या दोघांनी मला बी सांगितलं नाही. कधीपासून सुरू हे समजा? हा, कधीपासून सुरू आहे, कसं झालं, केव्हा झालं, या सगळ्यात पडून काय उपयोग आहे का आता? अहो पण काय बाई ऐकावं ती नवलच आहे. मला अजिबात माझ्या घरात ती पोरगी नको आहे सांगून ठेवते तुम्हाला. आम्हाला पण हाऊस नाही आली तिला तुमच्या घरात पाठवायची. आता सगळं कसं करायचं हे ठरवलं पाहिजे. काय करायचं म्हणजे? आत्ताच्या आता तुम्ही तिच्या संग लगीन करायचं? आम्ही एका पायावर तयार आहे हो, पण आता ताईपणा करून चालणार नाही. काय करायचं आणि कसं करायचं हे नीट ठरवलं पाहिजे. असं काहीतरी प्लॅन केला पाहिजे ना, ज्यानं शीतल लग्नाला तयार होईल.